मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर, आरोग्य परम धनम उपकेंद्र परिसरात घाणीचं साम्राज्य पसरल्याचं चित्र दिसून येत आहे. आरोग्य सेवा घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या अस्वच्छतेमुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होतीये. आरोग्य केंद्र हे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारं महत्त्वाचं ठिकाण असताना त्याच परिसरात अस्वच्छतेची परिस्थिती निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. परिसरातील घाण आणि अस्वच्छता तातडीने दूर करून नियमित स्वच्छतेची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी होती. गावातील स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणांची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या कोथळी ग्रामपंचायत प्रशासनानं या परिसराकडे लक्ष देऊन तातडीनं स्वच्छता मोहीम राबवावी अशी नागरिकांची मागणी आहे. आरोग्याची सेवा देणाऱ्या केंद्रातच जर घाणीचं साम्राज्य असेल तर नागरिकांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. संबंधित ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागानं या गंभीर बाबीकडे तातडीनं लक्ष देऊन आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि उपकेंद्र परिसर स्वच्छ करावा, तसंच नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून द्यावं अशी मागणी जोर धरतीये. आता तरी कोथळी ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतोय. ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर.